सातारा शहरातील एका नामांकित शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली असून संबंधित शाळेतील 3 मुलांवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न झाला. हा घृणास्पद प्रकार शाळेतील वॉर्डबॉयनं केला असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित वॉर्डबॉयवर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शाळेतील 3 मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याप्रकरणी शाळा प्रशासनातील अधिकाऱ्यानं पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की संबंधित वॉर्ड बॉयनं सकाळी 6:30 वाजता 3 शाळकरी मुलांसोबत 4 ते 5 वेळा अश्लील कृत्य केलं. या प्रकारामुळे मुले भयभीत झाली. घडलेल्या प्रकाराची मुलांनी वाच्यता करू नये म्हणून त्यांना धमकीही देण्यात आली. मुलांना मारहाण करून हात पिरगळला तसेच त्यांचं डोकं देखील आपटलं. हा धक्कादायक प्रकार 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी तसेच 7 मार्च 2026 या कालावधीत घडला असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित वॉर्डबॉयवर बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे म्हणजेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वॉर्डबॉयनं केलेला घृणास्पद प्रकार काही मुलांनी आपल्या पालकांना तसेच शाळेतील शिक्षकांना सांगितला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, सातारा.